नमस्कार मैत्रिणींनो, मी मंजुषा's किचनमध्ये आपलं स्वागत करत आहे। तर आज आपण चला बनवूया पालकचे बेसन। पालकचं बेसन करण्यासाठी आपल्याला इथे पालक घ्यायची आहे। मी ही पालक छान 2-3 पाण्याने धुवून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे। आपल्याला अजून इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। मी इथे चटणी, लाल तिखट पावडर आणि मीठ आणि जिरं आणि मोहरी, हळद, तेल आणि कांदा आणि अंदाजानुसार आपल्याला थोडंसंच पाणी लागेल, पण इथे दाखवलं आहे मी। चला तर मग आता आपण बनवूया पालकचे बेसन। आता इथे कढई तापायला ठेवली आहे मी। याच्यात आपण तेल टाकूया। कुणाला जास्त तेल लागते, कुणाला कमी लागते, तर आपल्या अंदाजानुसार टाका। चला तर मग आता आपलं तेल छान तापलेलं आहे। आता आपण याच्यात जिरा आणि मोहरी टाकूया। जिरा आणि मोहरी चांगले होऊ द्यायचे आहे। इथे आपण आता कांदा टाकूया। आपण इथे स्टीलच्या कढईचा सुद्धा वापर करू शकता, पण ते काय ना बेसन त्याच्यामध्ये चिटकते, म्हणून मी इथे स्टीलची कढई घेतली नाही आहे। बघा आपल्या कांदा इथे झालेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये पालक टाकायचे आहे। काय होते ना, लहान मुलं ना पालक खूपच असे लहान मुलं आहे की त्यांना पालक आवडत नाही आणि पालक खूपच अशी पौष्टिक असते। तर ही पालकचं बेसन मुलांना खूपच आवडते आणि पौष्टिक सुद्धा असते, म्हणून नक्कीच तुम्ही करून बघा। पालक खूप लवकर शिजते, जास्त वेळ लागत नाही शिजायला। थोडा 5 मिनिट होऊ द्यायचा हिला। आता आपली इथे पालकची भाजी खूप छान शिजलेली आहे। आता आपण याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ टाकूया। हळद आणि लाल चटणी, तिखट कमी घातलं तरी चालेल। तुम्ही कुणी फिक्कं खाते, कुणी तिखट खाते, त्या अंदाजानुसार। मी इथे 2 चमचे घेतलेले आहे। आता 2 ते 3 मिनिट आपल्याला ही होऊ द्यायची आहे झाकण ठेवून। चला तर मग इथे आपली भाजी खूप छान शिजलेली आहे। आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ घालूया। बेसन पीठ टाकूया। इथे आपल्याला छान हलवायचं आहे। हे बघा किती छान झालेलं आहे आपलं बेसन। याच्यामध्ये आता आपल्याला थोडा पाण्याचा शिपका मारायचा आहे। थोडंच बरं, असं हातावर घेऊन असं टाकलं तरी चालते। जर आपण जास्त पाणी टाकलं तर ते खूप आपल्याला पातळ नाही करायचं आहे, कोरडं। मुलांना तर डब्यावर द्यायसाठी खूपच छान रेसिपी आहे ही। आपण आता याच्यावरती 2-3 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे, पण हलवत राहायचं आहे, नाही तर लागते ते खाली। चला बघूया। चला तर तयार आहे आपलं पालकचे बेसन। अशा छान छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा। थँक्यू।